नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे एक बोर्ड आहे. त्याला बघा 6 बटन आहेत आणि 6 प्लग आहेत. हे कसा जोडायचा ते आज मी तुम्हाला दाखवतो. बारकाईने बघा म्हणजे तुम्हाला समजेल नक्की कसा जोडायचा हा बोर्ड. आतल्या बाजूंचा थोडंसं वायरिंग असते, ती कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो होतो मी. बघा आता बघा ही वायर काढून घेतली आपण, त्यातली कोटिंग काढून घेतली या वायरच. 1 mm वायर घेतली आपण आत लुपिंग करायला आणि कोटिंग काढून घेतले. काय करायचं, सगळ्यात पहिले जी बटन आहे ती 1 2 3 4 5 6 बटन आहे ती 6 बटनाचा जो खालचं पॉईंट आहे ती सगळं एकत्र करून घ्यायचं या वायरनं असं अशा पद्धतीने. आता तुम्हाला घालून दाखवतो पहिल्यांदा. आता आपण ही सगळी लिंक आवळून घेतल्या बघा, खालचे सगळे बटन एकत्र केली. तर आपल्याला आता इथं नाही, तुम्ही जरा बारकाईने बघितली इथं तर ह्या साईडला बघा प्लगला, ह्या साईडला एल लिहिले आणि ह्या साईडला एन लिहिले. म्हणजे एल म्हणजे लाईट, एन म्हणजे न्यूट्रल. प्रत्येक प्लगला असंच आहे बघा, इथं पण एल एन. तर एल मध्ये आपला इथला फेज गेला पाहिजे बटनाचा. बटनाचा फेज एल मध्ये गेला पाहिजे. कसं घालवायचं, एक वायर तुकडा घ्यायचा परत ह्या बटनातनं आपल्याला इथं आता तो फेज द्यायचा आहे. म्हणजे 6 प्लग आहे ते तुम्हाला ज्या बटनावर जो प्लग पाहिजे त्या बटनापर्यंत त्या प्लग पर्यंत कनेक्शन काढायचं. म्हणजे कसं समजा आता आपण बघा घेतो मी वायर, आता आपल्याला ह्या फर्स्ट नंबरच्या बटनावर का नाही खालचा प्लग पाहिजे, म्हणून आपण काय करणार, वर त्या बटनात वरती वायर घालून घेणार. असे सगळं लूज राहतं का म्हणे टाईट आवळायचं. आता बघा त्या बटनावर मला ह्या 1 नंबरच्या जो प्लग पाहिजे खालचा, म्हणून मी ती त्यामध्ये घातलं आणि इथं एल लिहिलंय मित्रांनो लाईट. मग तुम्हाला जे सांगितलं मी ही लाईट, त्या लाईट मध्ये आपल्याला ही वायर घालायची. असं अशा प्रकारे सगळं प्लग जोडून घ्यायचं. म्हणजे ज्या बटनावर तुम्हाला जो प्लग पाहिजे तो जोडून घ्यायचा. मी तुम्हाला आता सगळं जोडून दाखवतो. आता सगळ्या मित्रांनो फेज जोडून घेतल्या त्या आपण, जेवढ्या काय फेज होत्या जोडून घेतल्या त्या प्रत्येक बटनात. बघा आता ह्या बटनाची ह्या प्लगला आली, ह्या बटनाची ह्या प्लगला आली, ह्या बटनाची ह्या प्लगला आली, ह्या बटनाची खालच्या प्लगला आली, ह्या बटनाची ह्या प्लगला आली, ह्या बटनाची ह्या प्लगला आली. मला जसं पाहिजे तसं मी करून घेतो. आता ह्यामध्ये आपण न्यूट्रल जोडायच्यात. न्यूट्रलसाठी पण अशा आपण वायर काढून घेतल्यात. न्यूट्रलला हे अशा तुकडे घेतले. म्हणजे तुम्ही जर न्यूट्रल म्हणजे कुठं, आता बघा आपण प्रत्येक प्लगला एक एक फेज दिलाय बटनातनं काढून. आता एक पॉईंट शिल्लक राहिला आपला इथला खालचा न्यूट्रलचा, जिथे एन लिहिले हे न्यूट्रल. आता हे पॉईंट आपल्याला सगळे एकत्र करून घ्यायचे. बोर्ड सगळा झाला, सगळा बोर्ड जोडलाय आपण. आता तुम्हाला सांगतो न्यूट्रलचं पॉईंट सगळं आपण एकत्र केलं, फेजच्या ठिकाणी दिलं आणि हे आर्थिंगचं हा पॉईंट आर्थिंगचा असतो. त्या आर्थिंग पण सगळं आपण एक फायनल वायर काढली ही आर्थिंगची आणि हे न्यूट्रलची काढली. आणि आता आपण फेज द्यायचा आहे. आता फायनल कनेक्शन आपलं हे तुम्हाला दाखवतो. हे फेजची वायर आपण मित्रांनो मग आपण फेज एकत्र करून घेतला आहे. सगळं फेजची वायर आपण फेजमध्ये घालतोय इथं. आता ह्यामध्ये दुसरी जी वायर आपली ती न्यूट्रलची आहे. ही न्यूट्रलला न्यूट्रल जोडतो मेन कनेक्शनचे. टाईट आवळून घ्यायचं एकदम, सोडायचं नाही. राहिली आपली आर्थिंगची वायर एक, त्या आर्थिंगला सोडायची. फायनल आर्थिंग आपलं ह्याच प्लगला इथं घालायचं. आपलं आर्थिंग जमिनीतलं. अशा प्रकारे आपला सगळा बोर्ड जोडून झालाय. बघू शकताय वर फेज गेला, प्रत्येक बटनाचे प्रत्येक फेज प्लगला गेला. न्यूट्रल सगळे एकत्र करून घेतले आणि त्याच्यानंतर आपण आर्थिंग सगळे एकत्र करून घेतलं. फायनल बोर्ड आपला तयार आहे. एकदा आपण टेस्ट करून बघू. चालतं झालाय बोर्ड जोडून आपला. फायनल आपण त्याचं मागलं कवर पण लावून घेतलंय सगळं. आता आपण टेस्ट करूया. आपण सप्लाय जोडला इकडून लावतो. मला बघा हे फर्स्ट नंबरचं बटन दाबलं की बघा म्हणजे तर चालू झालाय. बटनावर फेज झालाय, महत्वाचं म्हणजे तसंच झालं पाहिजे. झालाय. आता तुम्हाला मी इन्स्ट्रुमेंट दावून लावतो. चार्जिंगला पण लावलेलं आहे. त्यामुळं गाडीत चाललाय, चालू झालेला आहे. फायनल सगळे झालेत का बघा. आता ह्या बटनावर हा झालाय, ह्या बटनावर हा झालाय, ह्या बटनावर हा झालाय, ह्या बटनावर हा झालाय, ह्या बटनावर हा झालाय आणि ह्या बटनावर झाला. तर सगळं पण होते. अशा तऱ्हेने सगळा पूर्ण बोर्ड जोडून झाला मित्रांनो. धन्यवाद.